श्रील प्रभुपाद नावाचा एक संन्यासी होता, वयाच्या 66व्या वर्षी अमेरिकेत गेला होता. आता आमचा काय राहिले असं जे बोलतात त्यांनी फार ऐका. 66 ला अमेरिकेत गेलेत ते, बंगालहून बोटीत बसून. बरं, राहायला चांगली जागा नाही, गंजाड्या लोकांमध्ये राहिले. ते सगळे यांना बघायचे, कमी भाड्यात जागा मिळेल तिथं थांबावं. त्याने ते पाहिलं. एका ड्रग्ज वाल्यानी त्याला विचारलं, म्हणे का तुम्ही नेहमी फ्रेश दिसता, कोणता ब्रँड वापरता? बऱ्याच लोकांना असं वाटतं ना की बा हे नेहमी मजेत. काही ना तर दया येते. मला एक जण म्हणाला, महाराज एक श्रावण महिना निघणे आम्हाला, तुमचा कसा होत असेल ना? म्हटलं मार्गशीर्ष बसला तुझ्या मेंदूवर. त्याने विचारलं कोणता ब्रँड वापरता? त्याने असं उस्कवून नाही दिलं. त्या गंजाड्याला काय सांगितलं, आहे ना आमचा पण ब्रँड आहे. हातातली जपमाळ दाखवली. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तो म्हणतो ही तुम्हाला चढते, आम्हाला चढेल का? ते म्हणतात ही कोणाला पण चढते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ते सगळे गंजाडी भजन करायला लागले. शेवट असा झाला, त्या गंजाड्यांनीच तो संप्रदाय जगभर पसरवला. वेद शक्ती, त्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता पाहूनच लोक वेदलेत. त्याला वेद शक्ती म्हणतात. आणि भजन करणाऱ्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसलीच पाहिजे, नाही तर टायरला बारीक का होईना पण पंक्चर आहे असं समजावं. विठ्ठला मला एकच म्हणायचं, तुम्हाला पाहून लोकांना दया नाही आली पाहिजे, तुमच्यावर लोकांनी प्रेम केलं पाहिजे, लोक तुमच्यावर फिदा असले पाहिजे. याला वेद शक्ती म्हणतात. वेद शक्ती. लोक गोळा झाले, पुढं प्रबोध शक्ती. गोळा झाले, लोक गोळा झाले, पण गोळा ठेवायचा नाही, त्याला आकार दिला पाहिजे. त्यांना परमार्थ समजून सांगितलं पाहिजे, त्यांच्याकडून भजन करून घेतलं पाहिजे. त्यांना सांगावं, बाबा कोणता अभंग ध्यानात ठेवशील? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, हे तुला जगायचंय. नाही तर काही लोकांची ठराविकच प्रमाण, तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावर, आणि त्यांनी वाजवली मग विठाला.